सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक. काल आपण ज्या लेखाला सुरुवात केली त्या लेखाचं नाव आहे जा घेऊनी संदेश. तर कालच्या पुढे सुरू करते. भारतात मुसलमानांचं राज्य होतं तेव्हा थोडीफार प्रगती संदेशवहनात झाली, पण इंग्रजांच्या काळात ती वेगानं झाली. महम्मद गझनीच्या काळात गुप्त बातम्या पोचवणारे सरान नावाचे कामगार होते, तर घोड्यावरून जाणाऱ्या दूतांना खेल सरान म्हणत. पर्वतीय भागात टपाल सेवा देणारे ते आस्कुदार. महम्मद घोरीच्या काळात धावक, कासीद, उल्कू हे मोठे निरोपे, तर डवा ही लहान मुलं निरोप पोचवण्यासाठी होती. म्हणजे हे संदेशवहन राजापुरतं खाजगी स्वरूपाचं होतं. पण 13व्या शतकात एका गावातून दुसऱ्या गावात टपाल नेण्याची व्यवस्था हा अगदी वेगळा प्रकार होता. टपाल नेणाऱ्याला रनर किंवा हरकारा म्हणत. त्याच्या पाठीवर टपालाची पिशवी असे, त्यात टपालाबरोबर मौल्यवान वस्तूही असत. हरकाऱ्याच्या हातातील काठीला घुंगरू असत. ती काठी वाजवत तो रस्त्याने जाई. रात्रीच्या प्रवासात रस्ता दिसावा म्हणून हातात मशाल असे. वाटेत दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या पार कराव्या लागत. जंगलातून जाताना क्रूर प्राण्यांचे हल्ले होत. चोर लुटारूंची भीती होतीच. त्यामुळे अनेक टपालसेवक मृत्युमुखी पडत. जे यातून वाचत ते घुंगराची काठी वाजवत दुसऱ्या गावी जात. तेथे चौकीवर दुसरा रनर तयारीत बसलेला असे. पहिल्या रनरची टपालाची थैली घेऊन दुसरा रनर घुंगराची काठी वाजवत दुसऱ्या गावाकडे धावत निघे. प्लासीच्या लढाईनंतर संदेशवहनाचे हे रूप थोडेफार पालटले. बंगालचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स याने इसवी सन 1774 जनतेसाठी डाक सेवा सुरू केली. कलकत्त्यात पहिलं पोस्ट ऑफिस उघडलं गेलं. मग गावोगावी पोस्ट ऑफिसं सुरू झाली. पोस्ट ऑफिस बहुधा पोस्ट मास्टरच्या घरीच असे. तोच तार घेई. 15 दिवसांनी महिन्याने येणारे टपाल घेई. गावातले लोक आपलं पत्र आहे का याची चौकशी करायला पत्र न्यायला पोस्टमास्टरच्या घरी येत. त्यामुळे पोस्टमास्टरला गावात मानाचं स्थान असे. त्यानंतर इंग्रजांच्या काळात संदेशवहन अधिक सुधारले. इसवी सन 1882 भारतात दूरध्वनीचं टेलिफोनचं आगमन झालं. तेव्हा टेलिफोनच्या बूथबाहेर रांगा लागायच्या. टेलिफोन करण्याबद्दल पैसे द्यावे लागायचे. परदेशी शिकायला गेलेल्या मुलाचे पत्र 3-4 महिन्यांनी यायचं. पण आता दूरध्वनीमुळे त्याचे 4 शब्द कानी पडू लागले आहेत. प्रत्यक्ष विचारपूस करता येऊ लागली आहे. आता तर संदेशवहनाच्या माध्यमांची लयलूट आहे. मोबाईल हा आपल्या पोशाखाचा अविभाज्य घटक झाला आहे. पूर्वी ऑफिसला निघताना पापा की रुपे हा कोडवर्ड मनात असे. म्हणजे पास, पाकीट, किल्ल्या, रुमाल, पेन. आता तो मोपापा की रुपे असा झाला आहे. संदेशवहनाच्या इतिहासात एक छुपा अध्याय पण आहे बरं का. 1914 ते 1918 या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धात आणि 1939 ते 1945 या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्त संदेशवहनाचा वेगळाच प्रकार अस्तित्वात आला. आतापर्यंत संदेश एकमेकांना माहिती देण्यासाठी पाठवत होतो. आता ती माहिती शत्रूपासून लपवण्यासाठी धडपड सुरू झाली. ती गुप्त स्वरूपात पाठवता यावी म्हणून गुप्त भाषा निर्माण झाल्या. पहिल्या महायुद्धात सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया हंगेरीचा युवराज आणि त्याची पत्नी यांचा एका गुप्त संघटनेने वध केला आणि संदेश पाठवला गेला. 2 घोड्यांची उत्कृष्ट विक्री झाली. आता हा संदेश वाचून कोणाला संशय येईल तरी का की हा राजपुत्र आणि त्याच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल आहे म्हणून. पण ज्याला संदेश पाठवला
त्याला त्याचा अर्थ कळला. इसवी सन 1499मध्ये ट्रायथेमियसने पॉलिग्राफिक नावाची गुप्त भाषा शोधली. तरीही जर्मन संदेश शत्रू राष्ट्रांना उलगडता येत नव्हते. पण त्या सुमारास मेगडेबर्ग ही जर्मन क्रुझर बाल्टिक समुद्रात बुडाली. त्यातल्या एका जर्मन माणसाच्या प्रेताजवळ एक पुस्तक मिळालं. त्यात जर्मन गुप्त भाषेचा उलगडा केला होता. त्यामुळे जर्मन भाषेतील गुप्त संदेश पकडणे आता सोपं झालं. त्या काळात इंग्रज, रशियन, जर्मन यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कोड लिपी होत्या. आतापर्यंत संदेशाला फक्त भाषेच्या लिपी माहिती होत्या. आता वेगळी लिपी आली. नवाजो ही गुप्त भाषा अस्तित्वात आली. या भाषेत वर्णमाला नव्हती, तर अद्वितीय वाक्यरचना आणि टोनल गुण होते. उदाहरणार्थ बेस्ट टू टेल्स म्हणजे जस्त, ॲकॉम्प्लिशसाठी अल्सो हा शब्द वापरला गेला. याचा अर्थ सर्व पूर्ण झाले. बॅटलशिपसाठी शब्द होता 10+सो, याचा अर्थ व्हेल. जपानी नौदलाने रेड कोड म्हणजे लाल कोड पद्धत आणली. नाझी जर्मनीने महायुद्धात संदेशवहनासाठी एनिग्मा कोड वापरले. हे कोड उलगडणे कठीण होते, कारण त्याचे ऑपरेटर नियमितपणे त्यात बदल करत असत. 1939मध्ये जर्मनीचे वाढते आक्रमण रोखायला कोड ब्रेकिंग गट स्थापन झाला आणि 1930मध्ये गणितज्ञ मारियन रेजेवस्की याने एनिग्मा कोड उलगडले. सेत से फ्लाय उडाली हा असाच एक गुप्त संदेश होता. कॅप्टन ड्रेकने सोने वाहून नेणारे जहाज लुटले आणि हा संदेश पाठवला. हो, सेत से ही आफ्रिकेतील विषारी माशी. तेथील वर्णन करताना हे वाक्य घातले तर कोणाला काय कळणार? पण ज्याला कळायला हवं होतं त्याला बरोबर संदेश कळला. या कालखंडात काही वेळा गुप्त नावे वापरली गेली. त्यांचा उल्लेख संदेशात होत असे, पण त्याचा अर्थ इतरांना कळत नसे. जर्मनीने इंग्लंडवरील आक्रमणाचं नाव ठेवलं होतं ऑपरेशन सी लायन, तर रशियावरील आक्रमणाचं नाव होतं ऑपरेशन बार्बारोसा. इंग्लंडला सी लायन का म्हटलं? कारण ते सागरातील एक बेट आहे. पण त्याला लायन म्हणजे सिंहाची उपमा देऊन जर्मनीने इंग्लंडचा गौरवच केला आहे. जर्मन राजाची दाढी लालसर होती, त्यावरून बार्बारोसा असं नाव दिलं. फ्रान्समध्ये शत्रूची 5 विमानं पाडणाऱ्यास गुप्त नाव होते हवाई एक्का. ज्यूंना मारण्यासाठी जी योजना जर्मनीने केली होती तिचं गुप्त नाव होतं होलोकास्ट. जर्मनीने फ्रान्सवर जे आक्रमण केलं त्याला नाव दिलं ब्लिट्झक्रीग म्हणजे झंझावाती हल्ला. सर्व बाजूंनी एकदम हल्ला करायचा. या प्रकारच्या हल्ल्याला फ्रान्सला तोंड देता आलं नाही आणि फ्रान्सचा पराभव झाला. हिरोशिमावर टाकायच्या अणुबॉम्बचं नाव होतं लिटल बॉय. पण या लिटल बॉयनं महाभयानक हानी केली. तर नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बचं नाव होतं फॅटमॅन. आपण अणुबॉम्ब टाकला हे त्या विमानाच्या वैमानिकाला सुद्धा माहीत नव्हतं. उंच आकाशात गेल्यावर त्यानं खाली पाहिलं तेव्हा त्याचे उद्गार होते, अरे देवा, मी हे काय केलं? भारतात राजस्थानमध्ये अणु चाचणी करण्यात आली तेव्हा त्या घटनेला टोपण नाव दिलं होतं आणि बुद्ध हसला. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांच्या शिष्यांनी पाठवलेला काव्यात्मक गुप्त संदेश मात्र अद्वितीय आहे. त्यांनी पुढील काव्यरचना शिवाजी महाराजांना पाठवली. विवेक करावे कार्यसाधन, जाणा नरतनू हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन राहटोची नये, चालो नये असन्मार्गी, असत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी.
रजनीनाथ आणि दिनकर नित्यनेमे करीती संचार, घालिताती येरझार लावितो भ्रमण जगदीश. वरील काव्यातील प्रत्येक ओळीतील पहिलं अक्षर घेतलं तर शिवाजी महाराजांना अचूक संदेश दिलेला दिसतो. विजापूरचा सरदार निघाला म्हणजे तो तयारीनिशी येणार, आक्रमण होणार याची ही पूर्वसूचना होती. समर्थ रामदासांसारख्या राजकीय संतालाच हे सुचू शकतं. आता संदेशवहनामुळे जग जवळ आलं आहे. आता काही सेकंदात आपण पृथ्वीच्या पाठीवर कोणाशीही संपर्क साधू शकतो. आंतरराष्ट्रीय संमेलन, क्रिकेट, ऑलिम्पिक खेळ पाहू शकतो. चीनमध्ये खुट्ट झालं तरी त्याचे पडसाद जगभर उमटतात. संदेशवहन इतकं पुढं गेलं तरीही कधीतरी लहानपणीची चची भाषा आठवते. आपण 2-4 वाक्य बोलूनही बघतो, खूप मजा वाटते. घरात सुद्धा नेत्रपल्लवी, करपल्लवीचे गुप्त संदेश आपणही वापरतोच. खणाखुणा करतो, टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेतो. स्वयंपाकघरातून अहो अशी हाक आली की आलो हे प्रत्युत्तर हॉलमधून येतच. न सांगता मस्त पोहे आणि चहा समोर आला की तो सावध होतो की नाही आज जरा बाजारात जाऊया असं म्हणताच तो पाकीट चाचपतो. आता तिच्या म्हणण्याचा आणि पाकिटाचा काही संबंध दिसतो का? पण अप्रत्यक्ष असतोच. त्यातला गुप्त संदेश ज्याचा त्याला कळतो. नवे जुने कोणतेही संदेश असू देत, आपलं काम झाल्याशी कारण. खरं आहे ना? मी मात्र वेगळ्या संदेशाची वाट बघते. मानव चंद्रावर गेला, मंगळावर जायच्या तयारीत आहे. उडत्या तबकड्यांच्या बातम्याही येत असतात. पण खरोखरच परग्रहावरून ओम असा संदेश येईल का? किती छान लिहिलं आहे ना विद्याताईंनी. साधा संदेश पण तो कितीतरी प्रकारे आपण करत असतो त्याचं संदेशवहन, हे अगदी जाणवतं. मंडळी, हा जो लेख आहे हा आकाशवाणी मुंबईवरून प्रसारित झालेला होता. तर आपण उद्या त्यांच्या दुसऱ्या एखाद्या लेखासह भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.